प्रभाग क्रमांक 52च्या संगीताताई आहेत. ताई, आपण अपक्ष फॉर्म भरलेला आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये आपण 20 वर्ष सक्रिय होता. असे काय घडलं की आपल्याला अपक्ष फॉर्म भरण्याची वेळ आली? माझे कार्यकर्ते एक 52 मध्ये 5 वर्षापासून जे काही कामं आहेत ती झालेली नाहीये. त्याच्यामुळे मी कार्यकर्त्यांसाठी खास त्यात उतरले. मी कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे, त्याच्यामुळे मी उतरले. काय ध्येय धोरण काय दाखवायचं? ते धोरण म्हणजे गरीब लोकांना त्यांच्या काही समस्या आहेत त्या मला दूर करायच्या. राम शिंदेजी प्रभाग क्रमांक 52 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अपक्ष उमेदवार राहिलेले आहेत. काय काय तुमची तक्रार काय आहे? नमस्कार. भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्या अपक्ष म्हणून उभं राहिलेले उमेदवार सौ संगीता अशोक कुटवड या गेले 20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये वेगवेगळ्या जिम्मेदारी घेऊन काम करत आलेले आहेत. पण आम्हाला गेल्या 5 वर्षामध्ये गेल्या 9 वर्षामध्ये वाईट अनुभव आलेले आहेत आणि हे वाईट अनुभव लक्षात घेता आम्ही जे उमेदवार होते त्यांना प्रखर विरोध केलेला. पण पक्षाने आमचा विरोध न जुमानता आम्हाला विचारात न घेता परत उमेदवारी दिलेली आहे. याच्या विरुद्ध सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नाराजी आहे. प्रत्यक्ष वार्डमध्ये प्रभागामध्ये जनतेमध्ये देखील प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे आणि या नाराजीला कुठेतरी सपोर्ट करण्यासाठी त्याला पाठबळ देण्यासाठी आम्ही उमेदवारी घोषित केलेली आहे. आम्ही लढत आहोत, जिंकण्यासाठी लढत आहोत आणि जनतेसाठी लढत आहोत. जनतेचा पाठिंबा आहे या उमेदवारीला, सर्व कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे. भरघोस मताने निवडून येऊ याची हमी आम्हाला जनतेने दिलेली आहे. कारण वार्डमध्ये स्थानिक लेवलला आम्ही फिरत आहोत आणि जनतेच्या मनामध्ये जो रोष आहे तो स्पष्टपणे जाणवतो. यासाठी आम्ही ही उमेदवारी दिलेली आहे. शिंदे सर, वॉर्डसाठी आपण काय करणार आहोत भविष्यात? हा बघा, हा 52 वार्ड जो आहे अर्धा जंगलामध्ये आरेमध्ये येतो आणि अर्धा वस्ती म्हणजे गोकुलधाम साईड असं बिल्डिंग एरिया आहे. तर इथे 2 प्रकारच्या समस्या आहेत. एक तर गोकुलधाम मधल्या वेगळ्या समस्या आहेत आणि जंगलामधल्या वेगळ्या समस्या आहेत. आता जंगलामध्ये जो आहे समस्या प्रामुख्याने जाणवतात, पाणी पाहिजे लोकांना, रस्त्यांचं पाहिजे, रस्त्यामध्ये लाईट स्ट्रीट लाईट पाहिजे आणि म्हणजे जंगली स्वापद आहेत त्याच्यापासून लोकांना संरक्षण पाहिजे. जो आरे कॉलनीच्या एरियामध्ये त्याच्यामध्ये एखादं आरोग्य केंद्र हवं लोकांसाठी. कारण लोकांना आरोग्य केंद्राच्या काही समस्या असतील त्याच्या आपल्या आरोग्याच्या, तर त्यांना खूप लांब जावं लागतं. अशा ह्या समस्या आणि नागरी वस्ती म्हणून जे गोकुलधाम आहे त्याच्या वेगळ्या समस्या आहेत. तिथे प्रामुख्याने जे आहे फेरीवाल्यांची समस्या आहे. परत तिथे स्कूल आणि कॉलेज या एरियामध्ये एकही स्कूल कॉलेज नाही, तर याची देखील समस्या आहे. त्या दूर व्हाव्या यासाठी प्रखरतेने प्रयत्न करावे लागणार आहेत. तर अशा काही समस्या आहेत आणि जे काही पार्टमध्ये राजरोसपणे रस्त्यावर बसून लोक दारू वगैरे पितात, याच्याकडे पण दुर्लक्ष होत आहे. ह्या समस्या आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करणार 100%. शिंदे सर, बरीच वर्ष आपण पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये सक्रिय आहात आणि अचानक असं काय घडलं की आपण जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा देता? बघा, असं झालेलं आहे, पक्षाला आम्ही सांगून बघितलं आणि मुंबई अध्यक्षांना संदेश देखील पाठवला, आम्हाला बोलायचं आहे, पण त्यांनी वेळ दिला नाही, त्यांच्याकडे वेळ नाही आहे. तर आम्हाला स्थानिक लेवलला आमच्या समस्या माहिती आहेत. मी गेली 36 वर्ष पक्षामध्ये काम करतोय. 2 वेळा अयोध्या आंदोलनामध्ये सक्रियपणे भाग घेऊन अयोध्येला गेलेलो आणि परत स्वदेशी जागरण मंच असेल, विश्व हिंदू परिषद असेल, भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण प्रचार म्हणजे ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी के जवळ झेंडा पकडायला माणूस नव्हता त्यावेळेला आम्ही झेंडे घेऊन रस्त्यावर उभा राहिलेलो आहोत. म्हणजे आता 36 वर्ष झाली मी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय नाविलाजाने आणि मजबुरीने. कारण आमच्या डोळ्यासमोर 9 वर्षाचा या उमेदवाराचा गेल्या उमेदवाराचा इतिहास आहे. तो इतिहास बघता तर नाविलाजाने आम्हाला हे म्हणजे दुःखपूर्वक हा निर्णय घ्यावा लागत आहे. जनतेच्या हितासाठी आणि सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे. कार्यकर्त्यांच्या हितासाठी हा निर्णय आम्हाला नाविलाजाने घेतलेला आहे. तर माझं तर म्हणणं आहे की हा पार्टीने खूप घातक निर्णय घेतलेला आहे
आणि याची शिक्षा जनतेला मिळू नये, तर त्यासाठी आम्ही जनतेला न्याय देण्यासाठी मैदानात उतरलेलो आहोत. धन्यवाद. मेरे ख्याल से आज हमारे वार्ड क्रमांक 52 के उम्मीदवार सुप्रिया काड़वे जी और वार्ड क्रमांक 53 के उम्मीदवार जितेंद्र वलवी जी, ये दोनों हमारे उम्मीदवार है। मेरे ख्याल से आज उनका नाम निर्देशन फॉर्म भरने के लिए भारी संख्या में वहाँ के की जनता और मतदार आए हुए हैं। उसके माध्यम से मालूम पड़ता है कि जनता के दिल में क्या है, वो सब गुस्सा निकालने के लिए और उनको चुन के देने के लिए वो राह देख रहे 15 तारीख की। मुझे लगता है ये दोनों उम्मीदवार हमारे यहाँ पर भारी वोटों से चुन के आएंगे। हम लोग वोट नहीं कहेंगे क्योंकि पब्लिक का, जनता का उनको आशीर्वाद मिलने वाला है, वो दिख रहा है। इसके लिए मैं जनता को भारी संख्या से यहाँ पर उपस्थित है उनको सब जनता को मैं धन्यवाद देता हूँ। लोग अभी जीत के आएंगे तभी सब बताएंगे। क्या एक बार फिर से शिवसेना का आवाज उठेगी? श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे राज साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुप्रिया वहिनी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुप्रिया वहिनी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ.